सार्वजनिक स्वच्छतेबरोबरच वैयक्तिक स्वच्छता ही अत्यंत महत्त्वाची असते. आपलं आरोग्य आपल्या हाती असं म्हणतात. आरोग्यम धनसंपदा. आरोग्य चांगलं असेल तर आपले जे दैनंदिन कार्य आहे, दैनंदिन जे कामकाज आहे ते चांगल्या पद्धतीने होतं आणि त्यासाठी आपलं आरोग्य चांगलं राहणं गरजेचं आहे. आणि मग आरोग्य चांगलं राहण्यासाठी आपण कोणत्या प्रकारची वैयक्तिक काळजी घेतली पाहिजे याबाबत आज आपल्याला रुचके सर मार्गदर्शन करणार आहेत. वैयक्तिक स्वच्छता याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन अशा प्रकारची सूचना मला काळे सरांनी, सांस्कृतिक विभाग प्रमुख काळे सरांनी दिलेली आहे. तर वैयक्तिक स्वच्छता म्हणजे काय याविषयीची माहिती मी आपणाला सांगत आहे. त्यामुळे सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष द्या. वैयक्तिक स्वच्छतेमुळे आपलं आरोग्य कशा प्रकारे व्यवस्थित ठेवता येईल याची आपण काळजी घ्यायची. तर वैयक्तिक स्वच्छतेमध्ये सर्वात प्रथम आपण सकाळी उठल्यानंतर जे शौचालय, मुखमार्जन आहे का नाही, तर तोंड धुण्यामध्ये काय, तर दात आपले स्वच्छ केले पाहिजेत. तर दात स्वच्छ असतील तर आपल्याला विविध प्रकारचे आतड्याचे रोग होणार नाहीत. आपल्या पोटामध्ये विविध प्रकारचे जंतू जाणार नाहीत. तर त्यासाठी आपण दररोज सकाळी स्वच्छ तोंड धुतलं पाहिजे. तर ते तोंड कशाने धुवायचं, तर ब्रशनं. तर ब्रश हा दिवसातून 2 वेळेस करायचा असतो. एक सकाळी उठल्यानंतर आणि आपण ब्रशला काय घेतो, कोलगेट पेस्ट घेतो हे की नाही. कोलगेट पेस्टमध्ये काय, कोलगेट पेस्टच का घेतो, तर कोलगेट पेस्टमध्ये केमिकल आहे. कुठलं केमिकल, जे आम्लारी आहे. काय त्याच्यामध्ये, आम्लारी. आणि आपण जेवण केल्यानंतर आपलं अन्न पचन होण्यासाठी आपल्या शरीरामध्ये काय तयार होतं, आम्ल या अन्नामध्ये मिसळतं आणि अन्न पचन होतं. मग रात्रभर जे आपण संध्याकाळी जेवण केल्यानंतर जे आपल्या दातामध्ये अन्नाचे कण राहतात, हे कण राहिल्यामुळे आम्लता आपल्या तोंडामध्ये निर्माण होते आणि आपण त्यामुळे हे आम्लारीची जी पेस्ट आहे, कोलगेटची पेस्ट, कोलगेटच्या पेस्टमध्ये आम्लारी असतं. आम्ल आणि आम्लारी एकत्र आल्यानंतर न्यूट्रल होतं. तर मग हे न्यूट्रल झाल्यावर आपलं तोंड काय होतं, स्वच्छ होतं. तर त्याच्यासाठी आपण दररोज सकाळ आणि संध्याकाळ 2 वेळेस ब्रश केला पाहिजे की जेणेकरून आपले दात स्वच्छ राहतील, आपल्या तोंडाचा वास इतरांना येणार नाही आहे का नाही. त्यामुळे सगळ्यांनी वैयक्तिक स्वच्छतेमध्ये आपले दात स्वच्छ ठेवले पाहिजेत. त्यानंतर आंघोळ, दररोज नियमितपणे आंघोळ करणं गरजेचं आहे. बरेचसे विद्यार्थी सकाळी झोपेतून उठायला कंटाळा करतात नाही का, आणि मग घाईघाई आवरायचं, पटपट कशी तरी आंघोळ करायची. काही जणांतर बिना आंघोळीचेच येतात थंडीमध्ये, बरोबर आहे की नाही. तर मग त्यामुळे आंघोळ साबण लावून आंघोळ करायची आहे जेणेकरून आपल्या शरीरावर दिवसभर जे काही धुळीचे कण बसलेले असतात, आपल्या त्वचेवर ते धुळीचे कण बसलेले असतात, ते कण निघून जाण्यासाठी आणि त्यामुळे आपल्याला त्वचेचे विविध प्रकारचे रोग होणार नाहीत. त्यामुळे आपण काय केलं पाहिजे, स्वच्छ व्यवस्थितपणे साबण लावून अंग व्यवस्थित चोळून आंघोळ केली पाहिजे. हे एक वैयक्तिक स्वच्छतामधलं महत्त्वाचं अंग आहे. तर त्यामुळे तुम्ही ती दररोज आणि आंघोळ केल्यानंतर काय केलं पाहिजे की स्वच्छ कपडे, धुतलेले कपडे घातले पाहिजेत हे की नाही, जेणेकरून त्या कपड्यावर मळ असेल, धूळ असेल, ती आपल्या शरीरावर जाईल. त्वचेचे विविध प्रकारचे आपल्याला रोग होणार नाहीत याची सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. त्यानंतर जेवताना आणि जेवल्यानंतर हात स्वच्छ धुवायचे. हात स्वच्छ धुण्याचे आपल्या या ठिकाणी प्रात्यक्षिक घेतलेले आहेत हे का नाही. कसे स्वच्छ धुवायचे, तर अगोदर हातावर जे काही स्वच्छ करण्यासाठी आपण जे लिक्विड असतं ते लिक्विड वापरायचं, किंवा ते जर नसेल तर घरात आपल्या साबण पण असते. तर व्यवस्थित हात स्वच्छ धुणे म्हणजे दोन्ही हाताला साबण लावून व्यवस्थित अगदी मनगटापर्यंत हात स्वच्छ धुतात. आणि हात स्वच्छ धुतल्यामुळे काय होतं
की आपल्या हातावर जे विविध प्रकारचे बारीक रोगजंतू असतात किंवा धुळीकण असतात ते पोटात आपल्या जाऊ नयेत. ते जर पोटात गेले तर आपल्याला आतड्याचे रोग होतात, हे की नाही. त्याचबरोबर हात स्वच्छ धुवायच्या अगोदर आठवड्यातून एकदा दररोज आपल्या हाताचे नख तपासले पाहिजेत, हे की नाही. नखामध्ये बरीचशी घाण जाऊन बसते आणि ती घाण आपण हात जर स्वच्छ धुतले नाही तर ती जेवणाद्वारे आपल्या पोटामध्ये ती घाण जाते. जेवत असताना तुम्हाला माहिती आहे डाव्या हाताचा जेवताना कधीही वापर करायचा नाही. बरेचसे विद्यार्थी बरेच जण काय करतात, दोन दोन हाताने जेवतात. दोन दोन हाताने कसे, कारण एका हाताने भाकर तोडायची, दुसऱ्या हाताने मग ती तोंडात घालायची. तर डाव्या हाताचा उपयोग कधीही जेवताना करायचा नाही, याची सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. वैयक्तिक स्वच्छता ही आहे की ज्यामुळे आपल्या डाव्या हाताचा वापर आपण कशासाठी करतो आणि उजव्या हाताचा वापर आपल्याला कशासाठी करायचा आहे हे सर्वांना माहीत आहे. तर त्यानंतर केसाची निगा राखणे, हे की नाही. अशा प्रकारे या वैयक्तिक स्वच्छतेबरोबरच जी काही बरोबर सामाजिक स्वच्छता पण निर्माण होते. अशा प्रकारे व्यवस्थितपणे आपण आपली शरीराची काळजी घेतली तर आपलं आरोग्य चांगलं राहतं. वैयक्तिक स्वच्छता ठेवा, वैयक्तिक स्वच्छता पाळा आणि आपलं आरोग्य सांभाळा. ओके, धन्यवाद.